बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते, त्यापैकी एक भगवान बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा घटनेत 395 कलम जे आहे की नाही ते महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या घराचा नंबर आहे. शेवटचं कलम आपल्या गुरुला वाहिलेलं आहे. खूप खूप छान. लिखा 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि महिलांच्यासाठी बाबासाहेबांनी जे हिंदू कौटिल्य घटना लिहिल्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू कौटिल्य लिहायला घेतलं आणि त्याला देखील 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस लागले. आणि जेव्हा ते संसदेत मांडलं गेलं आणि त्यामुळे त्यांना ते फील झालं आणि शेवटी त्यांनी रिझाईन दिलं. सगळं बाबासाहेबांनी केलं, स्त्रियांसाठी भरपूर केलं आणि गरीब समता प्रस्थापित त्यांनी या भारतामध्ये केली. रंगून या ठिकाणी बाबासाहेबांनी परिषदेमध्ये भाषण केलं आणि त्याच्यानंतर काठमांडू या ठिकाणी धम्म परिषदेमध्ये जगातले मोठमोठे भिक्षू तिथे जमले होते आणि त्या भिक्षूच्या समोर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म आणि कार्ल मार्क्स यांचा मार्क्सवाद या दोघांची तुलना करून त्या ठिकाणी बौद्ध धर्म समजावून सांगितला. आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या बौद्ध लोकांवर बौद्ध भिक्षूंनी समीर महास्तवीर यांनी बाबासाहेबांना त्यावेळेस म्हटलं गेलं की हे खरे बोधिसत्व आहे. बोधिसत्व म्हणजे काय तर बुद्धत्वाकडे जाणारा माणूस, समीर संबुद्ध होणारा माणूस म्हणजेच बोधिसत्व. अशा तऱ्हेने बाबासाहेबांना 1953 साली बोधिसत्व बिलकुल मानले गेले, संघाने मानले आणि तेव्हापासून ते बोधिसत्व म्हणून आम्ही त्यांचा उच्चार करत असतो. अशा बोधिसत्वाच्या संस्थेमध्ये आम्ही काम करतोय, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.